हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. मुख्याध्यापकांना जायचं होतं आज ऑडिटसाठी. परवाच्या दिवशी खुर्चीवर उभं राहून फॅन दुरुस्त करण्याच्या नादामध्ये खाली पडले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. बघा ग्राउंडची काय दयनीय अवस्था झाली आहे. आज पाऊस असल्यामुळे मी प्रेयर वर्गातच घेतली आणि परिपाठ सुद्धा वर्गातच घेतला. आज होता विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये गरमागरम उपमा आणि माझी लाडकी विद्यार्थिनी शिवण्या इथं उपम्याचा आस्वाद घेताना. शाळेमुळे पावसाच्या दोन्ही ग्राउंडची दयनीय अवस्था झाली आहे. बघू शकता ऑफिस समोरच कसं तळ साचलेलं आहे. या दोन्ही मॅडम मुलांना सांगत आहे पाऊस येत आहे, वर्गामध्ये बसा, पण मुलं काही ऐकायला तयार नाही. माझी हुशार आणि चुलबुली विद्यार्थिनी आराध्या माझी शाळा सोडून आपल्या गावाला स्थलांतरित झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून तिच्या शाळेतून लेटर आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील म्हैसवाडी गावातून जिल्हा परिषदच्या शाळेतून लेटर आलाय की लवकरात लवकर तिची टीसी पाठवा म्हणून. तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ती नियमितपणे जाते आणि या दादाला म्हटलं गाणी जोरात वाजवू नको, माझे मुलं अभ्यास करत आहेत म्हणून, तर ऐकायला खाली नाही. इथेच थोडा पुढच्या वर्षीचा स्कॉलरशिपचा अभ्यास मी सुरू केलेला आहे. आणि या आमच्या आकुजवार मॅडमला म्हटलं मी कमरेचा खूप त्रास होत आहे अपडाऊनमुळे. ते मॅडम डायरेक्ट त्यांच्या ओळखीच्या मला दवाखान्यातच घेऊन आल्या फिजिओथेरपीसाठी. मी म्हटलं मॅडम घरी गेल्यावर आरामात जाते, तर नाही म्हणे आत्ताच तू चल म्हणे माझ्यासोबत. फिजिओथेरपीमुळे दुखण्यावर काही आराम मिळतो का मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका.